नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। पाठीमागे बघू शकता वैरणीची बनबी लावलेली आहे। अजून काही कडबा वर रचायचे, वर शेंडी काढले की सर्व कडबा रचणं होऊन जाते। आता पावसाळ्याची सोय म्हणून वैरण पूर्ण रचून झाकून ठेवणं गरजेचं आहे, कारण वैरण पावसाळ्यामध्ये भेटत नाही आणि भिजली जर वैरण भिजली तर जनावर खात नाही। त्यासाठी ही वैरण गोळा करून व्यवस्थित रचून झाकून ठेवणं गरजेचं आहे। आता ही पाठीमागे ही जी आहे ती जूनपर्यंत जाते आणि जूनच्या नंतर ही वैरण पुढे कामाला येते। तर अशा प्रकारे ही वैरण रचून व्यवस्थित शेंडी काढून झालेली आहे। आता काही वैरण रचायचे, तर उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।